तर नमस्कार मंडळी, मी श्रुती गडशी स्वागत करतो तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आपल्याला डेकोरेशन अभिषेक गुडेकरकडे बघायला जायचं आहे। तर अभिषेक गुडेकर भेटला नाही, त्याच्यामुळे आपण पुन्हा आज चाललो आहोत। तर सुंदर असं डेकोरेशन बनवलं आहे, तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता जाऊया तर गुडेकरवाडीमध्ये। आणि इकडे माझ्याबरोबर आहे सचिन बेंडल आणि आमचा इकडे अद्विक। आधी हाय कर। चला तर मंडळी, आता आपण आलो आहे अभिषेक गुडेकरकडे। तर इकडे बघताय अभिषेक गुडेकर आहे। तर खूप सुंदर असं डेकोरेशन बनवलं आहे त्याने। अभिषेक गुडेकरबद्दल सांगायचं म्हणजे अभिषेक गुडेकर हा एकदम अष्टपैलू असा कलाकार आहे। उत्कृष्ट पेंटिंग बनवतो, त्याचबरोबर भजन असू दे, कीर्तन असू दे, जाकडे असू दे, त्यामध्ये स्वतः गायन करतो। शिवाय भारूड असेल, मुंबईचं नाटक असेल, त्या नाटकामध्ये स्वतः काम पण करतो आणि गेली 2 वर्ष तो मुंबईच्या नाटकाचं डायरेक्शन पण करतो आहे। असे मी काही तुम्हाला त्याचे मोजकेच जे कलागुण आहेत ते मी तुम्हाला सांगितले। असे बरेच कला आहेत त्याच्या अंगामध्ये। अभि, तू यावर्षी खूप सुंदर असं डेकोरेशन बनवलं आहे, तर आपण आधी डेकोरेशन बघूया। हां, बघूया। तुझ्याबद्दल आधी थोडंसं काहीतरी सांग तू बोल। नमस्कार मंडळी, मी अभिषेक गुडेकर। यंदा दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपती बाप्पा आमच्या घरी आणतो। चांगल्या थाटामाटात त्याची पूजा वगैरे करतो। त्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे माझा डेकोरेशनचा वेगवेगळा काहीतरी प्रयत्न असतो। तर यावर्षी एका धबधब्याखाली गणपती विराजमान झालेले आहेत आणि त्याच्यावरती एक पावसाच्या धारा ढगातून येत आहेत असा एक निसर्गरम्य देखावा मी गणपतीसाठी तयार केलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या। ओके। तर मंडळी, अभिषेक गुडेकरने जे असं सुंदर असा गणपतीचा देखावा बनवलेला आहे, तर त्याबद्दल थोडक्यात अभि सांगतोय माहिती। तर अभि, तर पहिल्यांदा मला सांग, तू हे सर्व तुला कधी सुचलं कसं काय? सुचलं म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा डेकोरेशन बनवलं होतं त्यावेळेस एक डोक्यात होतं की असा एक देखावा बनवा। त्यासाठी वरून जो ढग दाखवलेले आहेत तुम्ही बघू शकता, त्याच्यावरती एक वीज अशा विजा चमकतात त्याप्रमाणे, आणि त्याच्यावरून पावसाच्या धारा येतात। तुम्हाला आवाज पण येत असेल, बघू शकता। एक पावसाचं वातावरण आहे आणि त्याचाच फील येत आहे। त्याचप्रमाणे लायटिंग पण त्याने व्यवस्थित केलेली आहे। तर बघू शकता, गणपती बाप्पांच्या वरती सुंदरशी छत्री ठेवलेली आहे। पाठीमागे उंदीर दाखवले आहे ना रे, छत्री धरलेली आहे। त्याचबरोबर हे वेली कुठून आणल्या? वाडाच्या वेली। अच्छा, वाडाच्या वेली आहेत का? आणि मोरासाठी काय केलंय? मोरासाठी आतमध्ये थर्मोकोल आहे आणि त्याच्यानंतर प्लास्टिक पेपर त्याला जॉईंट केलं ग्लू गन, आणि त्याच्यावरती स्प्रे कलर मारलेला आहे। आणि हे पानं कसले पंखांना त्याच्यात? हे माझ्याकडे जुना कमल होतं, त्याची उलटी पानं मारलेली आहेत। ओके। मोराला पिसावं ओरिजिनल आलं। पावसामुळे ते पाण्यामुळे ते भिजून गेले। ठीक आहे, अजून काय आहे ना? जाळी मारली, अगोदर जाळी मारली, त्याच्यावर कापूस ठेवला, त्याच्या खाली कापूस मारला आणि आपला साधा दोरा, पहिली वरती लाईट मारले, ट्यूब लावले अगोदर, त्याला डीमरच्या मशीन जॉईन केली, विधान Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle.
मंडळी तुम्हाला हे डेकोरेशन नक्कीच आवडलं असेल. खूप सुंदर असं बनवलेलं आहे अभिने. तर यासाठी किती मेहनत लागली असेल तुला? तरी पण 4 दिवसांचा कालावधी त्यासाठी पुढे 4 दिवस तो आधी आलाच वाटतो. 4 दिवस डेकोरेशनसाठी दरवर्षीच बनवतो. तर आपण 2 वर्ष आधी पण बनवली होती व्हिडिओ, ती पण सुंदर होती. तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटमुळं अभिसारख्या कलाकारांना प्रोत्साहन मिळतं, बरोबर ना? हां ओके, चालेल. भेटू अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.